आणि एक आव्हान केला की मगो पक्षाचे जे अध्यक्ष आहात दीपक ढवळीकराक की जर बहुजन समाजाचो जर हो पक्ष असा जर त्यांनी बहुजन समाजातल्या पक्षातल्या एखाद्या कार्यकर्त्याक अध्यक्षपद दिवचे तुमचे कितें तुम्ही मगोचे आता 2 वर्सां जाले खरे सदस्य काय तुमकां कितें दिसता तुमचे कितें म्हणणें सगळ्यात पहिली 2 वर्सां न्हू म्हाकाच ऑलमोस्ट 3.5 वर्सां जाली हांव मेंबर आहा आनी म्हाका दिसता 3 वर्सां उपरांत वोटींग रायट्सूय येता आनी कंटेस्ट करपाक हो वेगळो भाग पूण जर जो आमच्या ऑनरेबल आर्ट एंड कल्चर मिनिस्टरान जो स्टेटमेंट केला तेचेर हांव जर काय म्हणजे सगळ्यांक दिसता की म्हणजे खंय ना खंय कितें चेंजीस ना आपापले विचार त्या प्रमाणे त्यांनी आपले विचार मांडले आता मोगो पक्ष म्हटलं काय न्ही हो भाऊसाहेब बांदोडकर पक्ष आणि बहुजन समाजाचो पक्ष पण काही कारणान कितें आसलें एक कोण तरी लिडर्स असे सांबाळपी कोण नासले म्हणून ते इतलो ते आमचे सिनियर मोस्ट लिडर्स सुदीन ढवळीकर आमचे मंत्री तसेच अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्यानी बऱ्यापैकी बरे सांभाळलेले आहात आणि ते आजूपर्यंत टिकून दवरले आहात सो त्या विषय आम्ही कोण टीका करू शकना कित्याक तेंच्यांनी राखून दवरला आणि आसा आता जर तांकां दिसता कित्याक तांकां मानता सगळ्यांक तांकां जर दिसता की बाबा हय आता कोणें दुसऱ्यान टेक ओवर करूंक जाय नाल्यार सांबाळपाक जाय नवीन विचाराचो जाय डेफिनेटली तो तेंचो कॉल आसतलो तेंच्यांनी जर कॉल घेतलो जाल्यार डेफिनेटली त्या प्रमाणे कितें जे गोष्टी घडोवंक जाय ते तुमकां समज दिली अध्यक्षपद ते दिवप म्हाका दिवप तेका दिवप अशें नसता ते सेंट्रल कमिटी आसता सेंट्रल कमिटी डिसायड करता कितें करप ती इन्क्लुडींग अध्यक्ष आणि ते सेंट्रल कमिटी जे डिसायड करतले ते फायनल आसतले जर सेंट्रल कमिटीन म्हटले की जबाबदारी तू घेवंक जाय जाल्यार डेफिनेटली कोणेय आता कसली जबाबदारी राजकीय क्षेत्रांत जर जबाबदारी आहा ती आता फॉर एक्झाम्पल आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर खंयच्याय जर आता म्हाका जबाबदारी हावजिंग बोर्डाची ती म्हाका जबाबदारी दिली ती म्हाका जबाबदारी म्हाका पाळपाक जाय ती सांबाळूंक जाय जबाबदारी तशें त्याच प्रमाणे जर आता सेंट्रल कमिटीच्या सगळ्या मेंबरांनी जर तसा ठरयला तुझी जबाबदारी तुझी इन्क्लुडींग आमचे सिनियर मोस्ट आमचे लिडर जे सुदीन ढवळीकर तेंच्यांनी जर सांगले बाबा तू करूंक जाल्यार डेफिनेटली डिसिजन तेंच्यांनी जर सांगला जबाबदारी घेवंक जाय तर घेवंक जाय आणि कित्याक स्टेटमेंट पूण हांव इतलें जाणा की 3 वर्सांनी वोटींग रायट्स येता आनी कंटेस्ट करूंक मेळटा सो तेचेर हांव चड काय उलयना पूण म्हाजो एज अ मेंबर 3.5 वर्सां म्हाका ऑलरेडी जाल्ली भाई पयर आता तुम्ही पळय तेन्ना जेन्ना प्रवेश केलो पळय तेन्ना तो प्रवेश जाहीर आसलो आणि हजारांनी लोक आशिल्ले पूण तो प्रवेश एखाद्या व्यासपीठार जावंक तो सप्तेश्वर भगवतीच्या रस्त्यार जालो प्रवेश तेचेर काय दिसता तुमकां आता त्याच सरकारान तो मगो पक्ष आहा पूण तुमकां प्रवेश करताना खंयच्यान तरी अडचणी आयल्यात तेचेर कितें म्हणणें तुमचें सगळ्यात पयलीं हांवें रस्त्यार करूंक ना प्रवेश हांवें भगवती सप्तेश्वर देवाच्या पांया कडेन प्रवेश केला पयलीं आणि त्याच्या पायाकडे प्रवेश केला म्हणून तिचे आशीर्वाद आसात अजून पर्यंत आणि फुडें तेंचे आशीर्वाद आसतले आणि कितें तरी बरें घडटले येणारे टायम डिसायड करतलो कितें घडामोडी जावपाची भाई आता वेगवेगळे राजकीय चर्चा येतात की पयरूय आमचो सीएम म्हणटालो की हो मतदारसंघ बीजेपीचोच मतदारसंघ पूण हातून आमदार तुम्ही आसात आणि आमदार सरकाराकय तुम्ही सपोर्ट करता सीएम तुमकां 100% विकासाक कामाक प्रोत्साहन दिता आणि आर्थिक निधी तुमकां बऱ्यापैकी दिता त्यामुळे विकास जाता तुमकां कितें दिसता फुडले तुम्ही बीजेपीन वयतले काय मगो कडेच रावतले लास्ट पर्यंत पळय खंयच्या पक्षान बसप ना पक्ष ह्यो टायम न्हू सांगपाचें ह्यो टायम हांवें पयलीं म्हटल्यार ह्यो टायम आहा तो काम करपाचें आतां 2 वर्सां जालीं 2 वर्सां जे हांवें जे प्रोजेक्ट मूव केले गेले 3 वर्सां म्हजें जे काम चललां ते आयज इम्प्लिमेंट जावपाक सुरवात जाल्या आनी येणारे 1.5 वर्सान तुमकां कंप्लीट तुमकां मांद्रेन चेंजीस दिसतले आनी हे घडले फक्त आमच्या ह्या सरकारा खातीर आनी आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरा खातीर कित्याक तेंच्या सपोर्टान तेंच्या गायडन्सान जे हांवें प्रोजेक्ट्स हांगा हाडले ते म्हाका दिसता फ्रुटफूल जातले आमच्या मतदारसंघाक आनी आमच्या मतदारसंघाच्या लोकांक खूब फायदो जावपाचो आहा हालींच म्हाका आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरान आनी एक प्रोजेक्ट प्रपोज केला तो एक्वेरियमाचो सो इंडियाचो वन ऑफ द बेस्ट एक्वेरियम हांगा येयले तेंची सेंट्रलांतल्यान टीम येयली आता ते ऑनरेबल चीफ मिनिस्टर तेंची जेन्ना मिटींग जाली जेन्ना डायरेक्टर्स फिशरीज डायरेक्टर आनी तेंच्यांनी सरळ म्हटल्यार ह्यो जावंक जाय जाल्यार मांद्र्या जावंक जाय कित्याक पर्यटन क्षेत्र आहा आनी खुबशे
लोक पर्यटक हांगासर येता इंटरनॅशनल नॅशनल लेवलीचेर आनी हांगासर फायदो जातलो आमच्या स्थानिकांक. फॉर एक्झाम्पल टॅक्सी जावं हॉटेल्स जावं आनी कितें हो एक्वेरियम तुमकां प्रेझेंटेशन दाखयतले मागीर. आतां इनिशियल स्टेज चालू आहा. आमी तो आयडेंटिफाय तुया गांवांत केला रवींद्र भवनाच्या देगेक आनी भितर सगळे शार्क्स सगळे आख्या संवसारांतली नुस्तेकां तेतून आसतली जेणे करून आमची स्थानीक गोंयकारूय थंय पळोवंक तांकां पळोवंक मेळटली आनी भायले पर्यटन येतात तांकां एक चान्स मेळटलो. पूण डेव्हलपमेंट म्हणटात ते म्हाका खंयच कमी करूंक ना आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरान. आनी हेच्या वयल्यान सगळ्यांनी चिंतचे की तेंचे आशिर्वाद सदांच आसतले आनी सपोर्टूय आसतलो आनी ते म्हाज्या फाटल्यान आसतले. ह्या म्हयन्यान एखादो भुमिपूजन जावपाचें आसा आमचो स्पोर्ट्स ग्राउंड किंवा रवींद्र भवन. रवींद्र भवनाक अजून कन्सल्टंट आमी निकतो जस्ट अपॉइंट करपाचो प्रोसेस स्टार्ट केला. तेका आनी 2-3 म्हयने वतले कित्याक आमी घाई गडबडीन करूंक सोदना. तेजेर सारकी प्लॅनिंग करून सो तो गोंयचो वन ऑफ द बेस्ट रवींद्र भवन आमी करूंक सोदता. त्या प्रमाणे प्लॅनिंग केल्ली आहा. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्साचें प्रेझेंटेशन जाला सगळे ऑलमोस्ट फायनल जाला. एकूचदा प्रेझेंटेशन लास्ट स्पेशल ग्रामसभा आसतली मांद्र्यात आनी मांद्र्याच्या स्थानिकांक सगळ्यांक दाखयता कित्याक ही पंचायतीची जमीन ग्राउंड एनओसी पंचायतीन आमच्या मांद्रे पंचायतीन दिल्ले आसा. त्यांनी एंटायर ह्या मांद्रे गांवांतच्या सगळ्या प्रत्येक नागरिकाक म्हणजे जो स्पोर्ट्स लवर आहा ताका कळपाक जाय बाबा प्रोजेक्ट कसलो येता तो. प्लस तेंचो डिमांड आसलो एसीजीन केल्या उपरांत तो तेंच्या हातीन वयतलो म्हणून ते आमी क्लियर केला. सो एक एमओयू सायन जातलो पंचायत आनी डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्सा कडेन दोगांचो एक टायअप जातले. एग्रीमेंटाचेर स्पेसिफीक मेन्शन केल्ले वयतले की वयलो जो ग्राउंड आहा क्रिकेट आनी फुटबॉल ग्राउंड तो कम्प्लिटली पंचायती कडेन उरतलो एज अ केअरटेकर. ते म्हणजे ते मेंटेनन्स बी सगळे तेंचे आसतले. वेरे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहा तो व्हेरी डिफिकल्ट जातलो पंचायतीक मॅनेज करपाक मेंटेनन्स करपाक. तो एसएजी कडेन रावतलो. पूण तेचेर आनी क्लॉज येतले जे स्विमींग पुलाक एडमिशन्स घेतात किंवा जिमान एडमिशन घेतात जाल्यार तांकां 50% डिस्काउंट दिवचो. म्हणजे मांद्रे पंचायतीच्या क्षेत्रांत जी भुरगीं शिकतली म्हणजे फॉर एक्झाम्पल 600 रुपया जर फीज आहा जाल्यार तांकां ती 300 रुपया जातली. अशा प्रमाणे एमओयू एक ड्राफ्ट करपाक लायला. तो सायन जातलो पंचायती कडेन तेन्नाच आमी फावंडेशन स्टोन घालता. तेन्ना मांद्रे मतदारसंघ हो मोगोचो बालो किल्लो म्हणून फेमस आसा. ज्या उपरांत खलप मोगो पक्षासून भायर पडलो त्या उपरांत मोगो पक्षाचे अस्तित्व खंय तरी धोक्यात आयिल्ले. पूण तुमी स्वखर्चान आणि ढवळीकर बंधूंच्या किंवा मोगो पक्षाच्या संघटने मार्फत मोगो पक्षाक हांगर मांद्रे मतदारसंघात वाव दिवपाचो प्रयत्न केला. हो पक्ष बहुजन समाजाचो पक्ष. पूण आयज सगळे कडेन चर्चा आसा की बहुजन समाजाच्या पक्ष जर आसो जाल्यार अध्यक्ष हे पद हे ढवळीकर बंधूं कडेच असतात खूप वर्सां. तुम्ही एक ज्येष्ठ मोगोचे कार्यकर्ते तुमकां कशें दिसता हेचेर? मोगो पक्षाचो अध्यक्ष म्हणजे सगळ्या भितर म्हणजे सगळ्या जात काय म्हटलेले तुम्ही त्या हेतून जावचो कळ्ळें न्हू. बहुजन समाज जावचो. पण काय झाला तितको ॲक्टिव्ह कोण मेळूंक ना आनी काहीतरी चलयतलो जाल्यार खंय तरी फायनान्शियल आनी कसले तरी प्रॉब्लेम आहा. त्याचे आनी तेची धुरा ते जे आमचे मिनिस्टर आमचे ढवळीकर बंधू चलयलेले ते चालू आसा. आता हाणी म्हटल्या मिनिस्टरान कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे की ढवळीकर बंधूंनी स्वखुशीन पक्ष अध्यक्षपद सोडचे आणि बहुजन समाजातलो जो आमदार जीत आरोलकर आहा तेका हे अध्यक्षपद दिवचे. समजा त्यांच्यानी तसे केले जाल्यार तुमचे काय असतले सहकार्य आमदार जीत आरोलकराक? ह्या म्हणजे गोविंद गावडेच्या त्यांचे पार्टी वचून की स्वतः अध्यक्षानेच म्हटले न्हू की आम्ही बहुजन समाजाच्या कोणाकय कोणी आसा जाल्यार अध्यक्षपद दिवं शकता. पण आमच्या घटनेत एक हे आहा तेणी म्हटले 6 वर्सां जावंक जाय आणि जिताक फक्त 2च वर्सां जाय. कळ्ळें न्हू. तर हेजे बद्दल काय असले जाल्यार तेंच्यांनी जावं घटनेन काहीतरी दुरुस्ती करून घेवं येता अशें आहा. आता फुडल्या निवडणुकीक मोगो पक्षाचे अस्तित्व मातशें खंय तरी कमी जायत आसा. काय करतले मग? केंद्रीय समितीचेर तुम्ही आसा पक्ष म्हणून संघटना मजबूत करपाक काय योजना नवीन? अध्यक्षान बरे भाशेन जर समजा प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सी पुढाकार घेतलो अजून सुद्धा 2 वर्सां आसात न्हू तर खंय तरी मोगो पक्ष परत म्हणजे वयर चडूं शकता. पण प्रश्न काय आहा फक्त फायनल खेळ.